शरणं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा आज पूजिला गणराया वाटे सुख या जीवाला आज पूजिला गणराया वाटे सुख या जीवाला दुर्वा फुलांच्या माळा वाहू तयाला गणपती देवाला दुर्वा फुलांच्या माळा वाहू तयाला गणपती देवाला
हॅलो रसिक नारायण नारायण चला ओ पंढरी जाऊ चला ओ पंढरी जाऊ जीवाच्या जीवन पाऊ जीवाच्या जीवन पाऊ जीवाच्या जीवन पाऊ चला ओ पंढरी जाऊ चला पंढरी जाऊ जीवाच्या जीवाला पाहू जीवाच्या जीवाला पाहू जीवाच्या जीवाला पाहू चला ओ पंढरी जाऊ चला ओ पंढरी जाऊ देवाच्या देवाला पाहू देवाच्या देवाला पाहू देवाच्या देवाला पाहू नारायण नारायण या देहाला ब्रह्मपुत्र नारद म्हणतात. 3 ताळ शब्द पाताळ गमन करत असता जाव म्हटलं भूतळावर आणि आणि कळ लावण्यासाठी काय साधन मिळतं का पाहू. आलं लक्षात. गर्वाने उन्मत्त झालेला उग्रसेन पुत्र कंस याच्या मथुरा नगरीमध्ये जातो. त्याला 2 शब्द सुनावतो. त्याचे कान भरतो, कळ लावतो आणि निघून जातो. नारायण नारायण. चला जातो मथुरा नगरीमध्ये. हीच ती असावी दिव्य मथुरा नगरी. जातो आणि कंस राजाचं दर्शन घेतो. उग्रसेन पुत्र कंसा या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. या नारद मुनी या. आज कसं काय येणं केलं देहा मथुरा नगरीत? राजन त्रिभुवन गमन करत असता जाऊ म्हटलं आपल्या मथुरा नगरीमध्ये आणि आपल्या या नगरीची भव्यता दिव्यता या डोळ्यांनी पाहू म्हणून साठी आलं राजन. आणि पाहतो तर काय स्वर्गाला हे लाजवेल अशी ही आपली मथुरा नगरी राजन. नारद मुनी असा लाजण्यासारखं आमच्या मथुरा नगरीत काय घडलंय? नारायण नारायण. सांगतो राजन. आपली ख्याती एवढी महान आहे की कोणीही मानव दानव भूत पिशाच कोणीही आपल्या नगरीमध्ये देवाचं नामस्मरण करू शकत नाही. होय नारद मुनी आमच्या समोर कुठल्या देवानं किंवा मानवाला बोलण्याची हिंमत सुद्धा होत नाही. नारायण नारायण. अगदी खरं अगदी खरं. परंतु काय बोला असं अडकत बोलू नका. काय त्या स्पष्टपणे आम्हाला सांगा. इथे येण्याचे कारण कोणते? नारायण नारायण. राजन म्हणजे आपणास काही कल्पना नाही तर आम्हाला जर माहिती असतं
राजन, एक दरिद्री अतिसामान्य ब्राह्मण आपल्या राज्यामध्ये त्या श्रीहरी विष्णूची तपश्चर्या करत आहे. राजपुरी तुम्ही तर आमची चेष्टा करताय. नारायण नारायण, चेष्टा नाही राजन. मग जे मला दिसले ते आपणास सांगितले राजन. राजपुरी आम्हाला तापवण्याचा प्रयत्न करू नका. आपली कान लावून झाला असाल तर मार्गस्थ व्हा इथून. नारायण नारायण. राजन, मी तर आपणास हिताचा सल्ला देण्यासाठी आलो आणि तुम्ही तर नाराज झालात राजन. नाही राजपुरी, आम्ही पाऊल घेऊ. तुम्ही सल्ला देण्याची आम्हाला गरज नाही. निघा इथून. नारायण नारायण. राजन, जातो, परंतु जाता जाता एक सल्ला देतो. हा मात्र राजाला तुम्ही सल्ला देणार. बोला बोला, कोणता सल्ला देणार? राजन, या नारदाचा सल्ला पटला तर घ्या, नाही तर सोडून द्या राजन. बोला बोला, कोणता सल्ला देणार? राजन, एवढा गर्व अहंकार बरा नव्हे राजन. नाही, राजपुरी, तुम्ही शिकवण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतो. कुठल्या देवाला किंवा मानवाला आम्ही घाबरत नाही. नारायण नारायण. हाच गर्व, हाच अहंकार एक दिवस घात जरूर करणार. वाहून येऊ आम्ही. ठीक आहे, माझं तर काम झालं. नारायण नारायण. येसी खाली येताना जाशी खाली जाताना सटविने भाग्य तुझली रे हो, सटविने भाग्य तुझली रे. हे वेड्या मानवा, हे वेड्या मानवा, गर्वाने गर तुझे बरले. वेड्या मानवा, गर्वाने गर तुझे बरले. वेड्या मानवा, गर्वाने गर तुझे बरले. शिकाली येताना जाशी खाली जाताना, हे शिकाली येताना जाशी खाली जाताना सटविले भाग्य तुझविले हो, सटविले भाग्य तुझविले. वेड्या मानवा, गर्वाने घर तुझे बरले. वेड्या मानवा, गर्वाने घर तुझे बरले. वेड्या मानवा, गर्वाने घर तुझे बरले. येसी खाली येताना, जाशी खाली जाताना, येसी खाली येताना, जाशी खाली जाताना सटविने भाग्य तुझविले, सटविने भाग्य तुझविले. वेड्या मानवा, गर्वाने गर तुझे बरले. वेड्या मानवा, गर्वाने गर तुझे बरले. वेड्या मानवा, गर्वाने गर तुझे बरले. शिकाली येताना जाशी खाली जाताना, हे शिकाली येताना जाशी खाली जाताना सटविले भाग्य तुझविले हो, सटविले भाग्य तुझविले. वेड्या मानवा, गर्वाने घर तुझे बरले. वेड्या मानवा, गर्वाने घर तुझे बरले. वेड्या मानवा, गर्वाने घर तुझे बरले. नारदारा सांगत आहे की आमच्या राज्यामध्ये एक ब्राह्मण प्रचार करत आहे. आपण स्वतःने सिद्धांत प्रत्यक्षात पाहिला पाहिजे. कोणता ब्राह्मण आपल्या राज्यामध्ये तपश्चर्या करत आहे?
ओम नमः शिवाय ओम नमः आमच्या राज्यामध्ये तुझ्या देवाचं नाव घ्यायचं नाही. कोण? अरे चालता बाई कोण? अरे अरे या गोरगरीब ब्राह्मणाची तपश्चर्या भंग करणारा मूर्ख मानवा तू आहेस तरी कोण? अरे उग्रसेन पुत्र कंस, ज्याच्या नाव ऐकताच पृथ्वी थरथर कापते. देव सैर्य वैर्य बदलू लागतात आणि तू मात्र आमच्या राज्यामध्ये देवाचं नाव घेतोस. बंद करते. अरे अरे सई तरी पाशाली काष्टी पाशी तर फक्त आणि फक्त माझा देव आणि देवश्रेष्ठ. तुझ्या देवाचं नाव आमच्या राज्यामध्ये घेता कामा नाही. आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतो. तुझ्या देवाला किंवा मानवाला हा कंस घाबरत नाही. मेघतोर, असा गर्वाने उन्मत्त होऊ नकोस. किती काही झालं तरी या भूतलावर फक्त आणि फक्त माझा देव श्रेष्ठ आहे. अहंकार करा नव्हे. आमच्या राज्यामध्ये तुझ्या देवाचं नाव घ्यायचं नाही. या देहात जोपर्यंत प्राण आहे तोवर फक्त आणि फक्त मी माझ्या देवाचं नाव मी माझ्या देवाचं नाव अखंड स्मरणारा. अपराध काय झाला दैवाने हा खेळ रचिला. अपराध काय झाला दैवाने हा खेळ रचिला. तरी ते विनंती आज सांगना. अरे ते विनंती आज सांगना. अपराध काय झाला दैवाने हा खेळ रचला. अपराध काय झाला देवाने हा खेळ रचला. विनंती माझी अपराध काय झाला दैवाने हा खेळ रचिला. अपराध काय झाला दैवाने हा खेळ रचिला. विनंती माझी आज ऐकना. विनंती माझी आज ऐकना. अपराध काय झाला दैवाने हा खेळ रचिला. अपराध काय झाला दैवाने हा खेळ रचिला. विनंती माझी आज ऐकना. विनंती माझी आज ऐकना.
काही झालं तरी तरी माझा देव आणि देव श्रेष्ठ आहे बघ. पाणी पाणी दे पाणी पाहिजे पाणी. अरे मग तुझ्या देवाचा पाणी तुझ्या देवाला पाणी पाणी. अरे का नाही तुझ्या हाताला तुझा देव धावून येत. अरे माझा देवी पाणी पाणी दोरपार दोरपार बोला महाराज पाणी घेऊन या. ठीक आहे म्हणा. अरे आला का तुझा देव तुझ्या हाताला धावर. महाराज महाराज हात्या पाणी. पाण्याचा कल तरी जाऊन द्यायचा. पाणीच काय तुला अन्नाचा कण देखील सुद्धा मिळणार नाही. तुझ्यासारखा लांबणारा नाही आमच्या राज्यामध्ये नाही. अरे अपराध मध्ये एकच आहे. आपल्या राज्यामध्ये देवाचं नाव घेतोय. बंद कराय सांगते. ए म्हाताऱ्या अरे मग बंद करते तू कशाला म्हणतोय. अरे अरे या जगात त्रिवार एकच सत्य आहे. फक्त माझा देव आणि देव अरे जीव गेला तरी व्यात काय. परंतु जाता जाता हा गोर गरीब ब्राह्मण उग्रसेन पुत्र कंसा तुला शाप देत आहे. अरे हा मथुरा राजा तू एक सामान्य ब्राह्मण आणि शाप देणार. अरे कोण कोणता शाप देणार. देवकीच्या पोटी आत्मा अवतार भगवान श्री कृष्ण हे जन्माला येत आहे. अरे त्याच्या हातून तुझा मृत्यू हा टळाला. अरे कशाला म्हणतोय. कावल्याच्या शापाने काय सुद्धा मरत नाही. अरे पण मी दिलेला शाप हा कदापि खोटा ठरणार नाही. अरे तुझ्या ह्या ब्राह्मणाचा शाप ह्या कंसाला नाही बदलाय. मी दिलेला शाप कधीच खोटा ठरला नाही. देवकीच्या पोरापासून मला मृत्यू आहे. अरे अरे हा कौश एकटा नाही. हजारात ह्या कौशाच्या पाठीशी. महाराज महाराज एक आनंदाची बातमी आहे. कोणती आनंदाची बातमी. म्हणजे तुम्हाला काय माहितच नाही. अरे आम्हाला नाही माहिती. मामा मामा सांगतो मामा.
आम्ही मामा झालो आम्ही. होय, हा पेढा घ्या. पेढा घ्या, पेढा. अरे पेढाच काय, हत्तीवरून मिठाई वाटा मिठाई. होय महाराज. हा मथुरेचा राजा मामा झाला. घ्या, पेढा घ्या, पेढा. पेढा तू. अरे हा मी मामा झालो खरं, पण कोणापासून आम्ही मामा झालो हे सांगितलं नाहीस. महाराज, आपली बहीण देवकी, आपली बहीण देवकी, होय. तिला ते बाळ झालं. पेढा घ्या, पेढा. बोलो, बोलो. ए, बोला ना. ही बातमी खोटी आहे. आपण चुकीची बातमी आणलेत. होय महाराज. देवकीला मुलगा नाही होणार होय महाराज. म्हणजेच त्या ब्राह्मणाने दिलेला शाप खरा पेढा ठरला. घ्या, महाराज. मग द्वारपाल, आपण एक काम करा, आपण गोकुळात जाऊ. वसुदेव देवकीचा आठवा पुत्र कृष्ण ह्याला बंदिस्त ठेवा. कुठल्याही बाजूचा भार येता कामा नये. चारही बाजूला बंदोबस्त करा. ठीक आहे महाराज. द्वारपाल, आपली आज्ञा. ताबडतोब लांब करा. ठीक आहे महाराज. येतो. अरे कार्टिया, नाही सोडणार तुला, नाही सोडणार तुला. ठार मारण्याशिवाय कंप बसणार नाही. चौथा फसलाच हे फसलाच. चौथा फसलाच हे फसलाच. तुझा काल कोकणात आनंदाने वाढत आहे. तुझा काल कोकणात नंदनगरी आनंदाने वाढत आहे. आणि तुझा काल जन्माला आला आहे. तुझा काल जन्माला आला आहे. अरे वसुदेवा, ह्या कौशला फसवलंस. जन्माला येताच नंदा घरी बांधलेलंस, पण नाही सोडणार. अक्रान, विक्रान, अजरान. महाराज आज्ञा आहे. महाराज काय काम आहे? अक्रान, विक्रान, आपण गोकुळात जाऊन वसुदेव देवकीचा आठवा पुत्र कृष्ण, पेद्या, वाकड्या आणि सुदामा हे विठुदांडूचा खेळ खेळत आहेत. खेळ चालू असताना आपण त्या कृष्णाला ठार मारा एवढी
हीच तुम्हाला कामगिरी आहे. ठीक आहे महाराज, असं जातो आता तोंडाल आपल्यासमोर हजर करतो म्हणजे झालं ना. ठीक आहे. अरे कारण्या, हा त्याच्यापासून तू वाचणार नाही हे लक्षात ठेव. रक्षणाला अवतार झाला. देवकीच्या उदरी गर्भ भक्त रक्षणाला अवतार झाला. देवकीच्या उदरी गर्भ वाढला. नारायणाच्या पाहुनी घ्या सावळ्या रूपाला. नारायणाच्या पाहुनी घ्या सावळ्या रूपाला. मी ग मोहन मुरलीवाला, मी ग मोहन मुरलीवाला, मी ग मोहन मुरलीवाला, मी ग मोहन मुरलीवाला. मी ग मोहन मुरलीवाला, मी ग मोहन मुरलीवाला, मी ग मोहन मुरलीवाला, मी ग मोहन मुरलीवाला. रक्षणाला अवतार झाला. देवकीच्या उदरी गर्भ वाढला.
हक्क पाहतात सत्यवाटत गुमान करणारा तोच मी श्री कृष्ण भगवान पृथ्वीवर मोठमोठे देते होऊन गेले पृथ्वी कंसाच्या भीतीने तर कापू लागली देव पाहू लागले देव थांबा थांबा आपापल्या असलं बसा मी देवकीच्या पोटी आठवण करून धारण करून त्या कंसासुराचं वध करीन बोला पुंडलिक वरदे हरे विठ्ठल. परंतु यमुनेकाठी गुरा चोरण्यासाठी आलेल्या एकही सोंगाड्यांचा पत्ता लागत नाही हाक मारून बघितला पाहिजे मेंढ्या अरे मेंढ्या हॅलो देवा हॅलो अलीकड नदी रे पलीकड नदी रे गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला जा गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला जा अलीकडे नदी रे पलीकडे नदी रे मधी गोकुळगाव अलीकडे नदी रे पलीकडे नदी रे मधी गोकुळगाव गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला जाव गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला जाव अलीकडे नदी रे पलीकडे नदी रे मधी गोकुळगाव अलीकडे नदी रे पलीकडे नदी रे मधी गोकुळगाव गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला जा गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला जा अलीकडे नदी रे पलीकडे नदी रे मधी गोकुळगाव अलीकडे नदी रे पलीकडे नदी रे मधी गोकुळगाव गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला जाव गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला जाव गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला जा गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला जा अलीकडे नदी रे मधी गोकुळगाव अलीकडे नदी रे पलीकडे नदी रे मधी गोकुळगाव गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला जाव गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला जाव तांबूला पण आणले म्हणजे काय अरे मला काम किती असं बांधून तुला काय? ठेवायची ती थंडीत ना कशाला आणले अरे तसं नसतो काय झाली माहिती आज गडबड माझी माघारणी हा म्हणजे कोण तुझी बायको लवकर तुला माहित झाला अरे ती नेहमी दररोज जाते गाई सोडायला अरे आज उठलीच नाही का रे थंडीत ना अरे थंडीतून त्यामुळं माझी झाली गडबड कशा बशा गाई सोडल्या तितक्या देवांचा आवाज होय गाई ठेवल्या तिकडे बरोबर. आणि इकडे आलो बरोबर पण मी काय बोलतोय हा. देव बाप्पाने हाक मारलाय खरं आहे पण देव बाप्पा कुठे आहे अरे देवबाप्पा आपल्या मागे आहेत काय म्हणतोय मग? मला वाटलं पुढे आहे मागे तुम्ही आहेत. माझी दर्शन घेऊया दर्शन घेऊया. चल लगेच एवढं चलतो मी बंधारा असो आशीर्वाद आहे देव बाप्पा एवढ्या घाई गडबडीने बोलवायचे कारण तरी कोणते अरे मेंढ्या अरे सुदामा आज मला थोड्याने चेंडू खेळायची खूपच इच्छा झाली आहे अरे हे पेंड्या अरे देव बाप्पा काय म्हणाले फळेली चेंडू खायची इच्छा झाली तेच मला सांग बरेच दिवस आपण चेंडू आणि नाही, फळी खेळलेला नाही, नाही नाही. गोट्यान बरेच दिवस भरपूर वेळा होय. खेळलेला आहे. तुम्ही मध्ये आता नवीन बघा. काहीतरी, नवीन. काहीतरी पण काय मी काय बोलतोय चेंडू आणि फली खेळायचं बरोबर बरोबर आहे. पण चेंडू कुठं आहे आणि फली कुठं आहे तुझ्याकडे आहे दोन्ही अरे माझ्याकडे बरोबर आहे पण इथं घेऊन आलो मी मग घेऊन ये जा लवकर मी काय म्हणतोय घरात जातो जा. चेंडू आणि फली घेऊन लवकर ये येतो आलो लवकर लगेच लवकर जा लगेच बदलीस नवीन आहे वाटतं नवीन म्हणजे ही माझी बॅग ही हॅलो. माझी म्हणजे रसिक हो आपल्या समोर एक देखावा सादर करत आहोत कालिया मर्दन या कालियाने
गोकुळवाशांना गोर गरिबांना गाई गुरांना ठार मारली म्हणून भगवान परमात्म्याने आपला रुद्र धारण करून आपल्या सर्व सवंगड्यांना पेंड्या वागड्या सुदाम यांना म्हणाले आज मला चेंडूफळी खेळायचे. तर सर्व म्हणाले सवंगडी म्हणाले कुठे तर यमुनेच्या डोहावरती चेंडूफळीचा खेळ चालू असतानाच त्या परमात्म्याने हा चेंडू यमुने डोहात मारला आणि सर्व सवंगडी म्हणाले देवा आता काय करायचं. तेव्हा देव म्हणाले काही चिंता करू नका हा चेंडू मी काढून देतो. आणि देवाने या यमुने डोहात उडी मारली. तेव्हा सर्व सवंगडी हाहाकार केला. देव बुडाले हा देखावा आहे. काय म्हणतोय हरी म्हणजे ग्रंथातील अध्याय क्रमांक 9 आपणा समोर सादर करीत आहोत. कालिया मर्दन काय म्हणतोय फली कोण पकडेल भले आता देव पकडणार. देव पकडणार. तू काय टाकशील चेंडू टाकशील चेंडू टाक. चालेल देवाने तुम्ही फली पकडा. मी आपला फिल्डिंगला हा. हा. लांब गेला तर आमच्यान काही चालेल ना. मी इकडे फिल्डिंगला उभा आहे. तू कुठे जातो सुका तू इकडे टाक. हा घ्या देवानं तुम्ही इथं उभे राहा. जोरात मारला आणि देवानी. आता करायचं काय अरे पेंड्या सुद्धा हा. टेन्शन घेऊ नका. काय म्हणतात मी एवढे डोळे डोळे टाकतो. तो चेंडू काढून देऊ तुम्हाला. अहो देवानो तुम्ही उडी टाकाल बरोबर आहे. जीव गेला जीव गेला. अरे मी काय बोलतोय देव बोलतात ते बरोबर आहे. पण यशोदे माने विचारलं ते सांगायचं का पण हा देव म्हणतात ते पण बरोबर आहे. हो, टाकू काय? उडी? आता कसं आहे माहितीये हा. मी उडी मारली असती हा. पण कसं आहे मी मारली तर बुडणार बरोबर आहे. म्हणजे पाणी कमी आहे ढवात नाही. मग पाणी भरपूर आहे हा. पण मी जड आहे. देवाचे हलके आहे. तू उडी टाका. तू आपला उभा राहा. जा तुम्ही उडी टाका. तू झोप सावकाश काय जावा. सावकाश जा. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला यमुना डोई बुडाला
यमुना डोई बुडाला ना यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना खेळत होते लहानी बागीचे डुबुडाला ना, खेळत होते ते डुबालीचे डुबुडाला ना, बुडाला ना, बुडाला ना, 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 ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना खेळत होते लगोलचे चेंडू बुडाला ना, खेळत होते लगोलचे चेंडू बुडाला ना, बुडाला ना, बुडाला ना, 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 ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना यमुना डोई बुडाला ना यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना गसयांनो डोईवर माठलई अवघड घाट जाऊया बाजारी गसयांनो डोईवर माठलई अवघड घाट जाऊया बाजारी सोनेरी किनारी लाली आली दव बिंदूवरी
तिथून आलेला हॅलो. आम्ही आहोत गवळ्याचा नारी, हळू चढवितो नंदाचा हरी. अगं राधे चल चल ग मथुरे बाजारी. अगं तारा बाजारी जायचं खरं, पण तुला मथुरेची वाट माहितीये का ग? अगं राधे वरच्या आईची मावशी आहे ना, तिला हाक मारून घे पाहू, येते का मथुरे बाजारी? बर मावशी, अगं ये मावशी. आता काय का पोरींनो अगं लवकर लवकर. असं म्हणताय बाई, आलेच बघा. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. दिलाची राणी नार देखणी सजले मी शृंगारी. माझ्यासारखी मी काय माझी करू नका बरोबरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. दिलाची राणी नार देखणी सजले मी शृंगारी. माझ्यासारखी मी काय माझी करू नका बरोबरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. आली आली मी नखरेवाली येडी दिवाणी लोक झाली. वेडी दिवाणी लोक झाली. वेडी दिवाणी लोक झाली. लावते पावडर तोंडाला लाली खडी पडते माझ्या गाली. खाली पडते माझ्या गाली. खाली पडते माझ्या गाली. आली आली मी नखरेवाली येडी दिवाणी लोक झाली. लावते पावडर तोंडाला लाली खडी पडते माझ्या गाली. खाली पडते माझ्या गाली. खाली पडते माझ्या गाली. केसरी कुरळे भुरभुर उडती बटावी वाऱ्यावरी. केसरी कुरळे भुरभुर उडती बटावी वाऱ्यावरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. दिलाची राणी नार देखणी सजली मी शृंगारी. माझ्यासारखी मी काय माझी करू नका बरोबरी. मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी. बाई मी ओके मावशी, तुला रत्नागिरी पासून फणसवण्यापर्यंत, रत्नागिरी ते फणसवणे निवली घाट आहे मोठा. रत्नागिरी ते फणसवणे निवली घाट आहे मोठा. राजेशराव तुमचे नाव घेते. उद्या सकाळी कसबा बाजारपेठेत भेटा. त्याचप्रमाणे मावशी सकाराम बावदाने यांच्याकडून तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं देखील असं म्हणणं आहे. मावशी तू त्यांचं नाव घ्यायचं, सकाराम. रामाने राज्य दिले
भरताने नाकारले. रामाने राज्य दिले, भरताने नाकारले. सखारामराव तुमचं नाव घेते, तुमच्यासाठी मी मावशीचं काम स्वीकारले. त्याचप्रमाणे मावशी पांडुरंग जांगळी यांचकडून देखील तुझ्यासाठी 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे मावशी तू त्यांचं नाव घ्यायचं. पांडुरंग चिपळूण ते फणसवणे पेरीत आले लसूण, चिपळूण ते फणसवणे पेरीत आले लसूण. पांडुरंगराव तुमचं नाव घेते, न्या मला तुमच्या फटफटीवर बसून. तर या सर्व मावशी प्रेमी रसिकांचं आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ आमच्या उंदरवाडी चिपळून आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. या बया 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 बया. अगं राधे, असं एकाएकी मला बोलावलं. होय मावशी. अगं झालं तरी काय? अगं मावशी, काय ग? आम्हा पोरीपोरींचे की नाही बाजरीचा विचार आहे. मग जा ना. कसं जाणार? काय ग? त्यासाठी दिदीचं गरज आहे ना. असं म्हणताय? होय. अगं पुरीनो, मग बाजाराला जायची तुमची तयारी झाली का ग? झाले बघ मावशी. मग एक काम करा, काय करायचं? एक नंबर लावा. काय? एक नंबर लावा. कशासाठी? अगं आता बाजाराला जाणार, ही बाजारची लोक काय घेतलंय काय नेसलंय हे विचारणार कुणाला ग? तुला बघ. मग ते सांगायला नंबर लावा. मावशी असं बोल ना. मग तसं आहात. बर. हा मावशी, काय ग? मी की नाही घेतला छास. अगं तू घेतलास छास. मावशी, काय? मी की नाही घेतला छास. अगं तू घेतलास छास. आणि तुझ्यापेक्षा दिसते की नाही खास. एकदम झकास. हो माग बाय चंद्र बाय तारा. अगं तारा, काय ग मावशी? घाल्या समोर बसलेल्या पोराला वारा. मावशी, काय ग? थंडी लागते ग. तरी थंडीत ना पण त्याला गरमी होते. मावशी, काय? कशाला बोलवलं? अगं पुरी, तू काय घेतलंय काय नेसलंय माहिती नको मला? सांगायलाच पाहिजे. अगं तू कधी सांगतेस ती हिकडची पोरं वाढ बघताय. मावशी, हा बरं सांगते. बर. मावशी, काय ग? मी घेतलाय ताक. अगं तू घेतलंस ताक. अगं मावशी, काय ग? मी घेतलाय ताक. अगं तू घेतलंस ताक. आणि मावशी, काय? तू सगळ्यांसमोर जाऊन वा. नो बॉल टाकू नको. अगं सगळी पोरा वाढ बघताय, मावशी कधी खाली वाकते. अगं मी वाकली तर मला ठेवतील काय? काय? तसं नाही ग. मग कसं? पाया पडायला. पाया पडावं. मग जेव्हा मी वाचले, नाही तर मला वाटले बहुतेक रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचले. झाला हो माग बाई चंद्रा. अगं चंद्रा, काय ग मावशी? वाट बघताय तुझी पोरा 10-15. बघू देत बघ मावशी. होय ना? तू काय घेतलाय? ऐक तर. हा मावशी, काय ग? मी विकायला घेतलं दही. अगं तू घेतलास दही. मावशी, काय ग? मी विकायला घेतलं दही. तू घेतलास दही. आणि मला विचारूच नको काही. तुझ्या तोंडाला लागला कांदा, मग ते मला विचारू नका काही. आता मागे जा बाई. मी मुराद के बाई चंपा. अगं तू काय घेतलंयस? मावशी, काय ग? मिकीला घेतलं लोणी. अगं तू घेतलास लोणी. अगं मावशी, काय ग? मिकीला घेतलं लोणी. तू घेतलास लोणी. आणि माझ्याकडे पाहू नका कोणी. बावानू पोरानी डोला बंद करा, हिच्यावर चाक पडल. झाला वा माग. अगे राधे, अगं तुम्ही पोरीनी काय घेतलंय काय नसलंय याची ओळख तर आपल्याला झालेली आहे बघ. होय मावशी. मग अगं वेळ न करता आपण निघायचं का ग बाजाराला? थांब ग जरा मावशी. आता कशाला थांबावं? तुला एवढी कसली व्हायला लागली? अगे मावशी जरा थांब. खुर्चीत खुर्ची डब्बल खुर्ची. आजच्या बच्चा जरा म्हणतर खुर्चीत खुर्ची डब्बल खुर्ची. विनायकरावांचे नाव घेते, ते माझं परशाने, मी त्यांची आरची. त्याचप्रमाणे साखरेचं पोत सुईने वसवलं, साखरेचं पोत सुईने वसवलं. संदेशरावांचं नाव घेते, पण त्यांनी पावडर लावून फसवलं. राधे निघायचं का ग? अगं मावशी, काय ग? तुला एवढी कसली व्हायला अगं लागली? पोरींनो, आता ऊन होते, आपल्याला भरभर बाजाराला निघायला हवंय. होय मावशी. होय ना? अगं मावशी, काय ग? आम्हा पोरीपोरींना विचारलं. होय. पोरीने घेतलं का? बरोबर. नेसलत काय? बरोबर. तू सांगितलं नाहीस बघ. मी होय. होय. अगं पोरींनो, आता मी म्हातारी. बर.
अगं आता मी म्हातारी, माझा कशात काय आणि फाटक्यात पाय. माझ्या मालाला हा युट्यूब वाला तरी विचारेल काय? विचारेल बघ. होय काय? मग सांगायला पाहिजे. मग पुरीनं बाजाराला जायचं म्हणजे मी पण आज काही ना काहीतरी घेतलेलं आहे बघा. मी काय घेते? अगं 6-4 बोट, बर. अंगठ्या एवढं मोठं, 6-4 बोट, अंगठ्या एवढं मोठं, आणि दिसाया लाल भडक. तुला समजला? नाही बघ. अगं पुरीनं तुम्हाला तरी समजला काय ग? अगं तुम्हाला समजणारच नाही, का बरं? कारण तुम्ही अजून लहान आहात. मी काय घेते? 6-4 बोट, अंगठ्या एवढं मोठं आणि दिसाया लाल भडक म्हणजे अशा माझ्या मालाचं नाव. अगं अशा माझ्या मालाचं नाव आईस्क्रीम. मावशी, काय ग? एवढं चांगलं एवढा उशीर? कारण चोकोबार आहे. समजला तुम्हाला? मग आता वेळ न करता निघायचं का ग बाजाराला? मावशी, काय ग? मला किती 3 प्रश्न पडलेत बघ. अगं आता परीक्षेला पोराला एवढे प्रश्न नसतील पुढं. मला पडलेत बघ. पडलाय? मग लगेच विचार. बरं आहे. हा. मावशी, काय ग? माझा पहिला प्रश्न बघ. हा. मावशी, काय? तुला ही साडी कोणी दिली? ही साडी होय? होय. ही साडी मला संतोष साबलेनी दिले. छान आहे मावशी. छान म्हणजे मी पण छान आहे. मावशी, काय ग? माझा दुसरा प्रश्न बघ. काय? मावशी, हा. तुला ब्लाऊज कोणी शिवून दिला? हा ब्लाऊज होय? होय. हा ब्लाऊज मला सचिन जाधवानी शिवून दिले. आमचा पण नंबर लाव. जाताना फक्त माप द्या. बर. हा. मावशी, आता काय राहिलं? माझा तिसरा प्रश्न बघ. हा. मावशी, काय? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र ते कोणी घातलं? हा मंगळसूत्र होय? होय. हा मंगळसूत्र मला सुरेश साबलेनी दिले. दिलंय म्हणजे? दिले म्हणजे मला त्यांनी गिफ्ट केले. बाई, काय? मावशी, काय? असं गिफ्ट पण देतात? मग माझी वट आहे तेवढी. तुम्हाला पाहिजे? नको बाई. मग बसा. पुरीनो सगळी विचारपूस झालेली आहे. अगं वेळ न करता आपण निघूया का ग बाजाराला? चलतं जाऊ. चला तर मग. प्रतिबंध करायची ही कामगिरी मी तुमच्या सोबत. ठीक आहे देवा. अरे एक पे द्या. काय म्हणतोस? अरे देव बाप्पाने केवढी मोठी कामगिरी सांगितली आहे. म्हणजे तू ऐकलीस ना? मी ऐकली रे, मला हा करत ऐकायला कमी येतो. काय बोलतोस काय? अरे देव बाप्पाने अशी कामगिरी सांगितली. ह्या गवळ्याच्या नारी थाट माट करून मोठ्या प्रेमाने भद्रेचा घाट चढत आहेत. यांचा रस्ता प्रतिबंध करायची आहे. आणि ही कामगिरी आपल्या दोघांना सांगितली आहे. आपल्या दोघांना सांगितलं म्हणजे हा अरे पण त्या 16 शस्त्र 108 गवळणी आहे. होय. आणि आपण किती जण आहोत? दोघं. मला काही जपायचं नाही का? माझी सांगते तुला. नाही नाही मग काहीतरी डोक्यात युक्ती करायला पाहिजे. काय? हा आता माझ्या डोक्यात एक लक्ष आहे. घ्याले विचार विचार सांग. काय? माझा पोरग्या तुझा पोरगा गोट्या. गोटिया तो तुला माहिती आहे. तुझा पोरगा हा त्याचा मित्र आहे ना, एक चोचरी आहे. हा. एक नंबर कामात नाद नाही त्याचा. फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय? कोणाच्या काजू चोर, कोणी चोर. हा मोठी घाण सवय आहे. बापरे बापरे. पण आज आपल्याला काम करायचं आहे. होय. बोलवायला पण तू पाहिजे. करेल काय? अरे करणार करणार? 101% करणार. ठीक आहे चल. हा हाक मार. आधी हात मारून घेतो. अरे चोचऱ्या. अरे अरे लांब कुठं तरी असेल ना, गाई घेऊन गेला असेल. अरे चोचऱ्या. अरे काय नाही काय? अरे हस कुठं?
आलो इकडं लहानात गुला चालवायला आलोय अरे गुरु राहू दे पहिल्यान गोकुळात ये अच्छा म्हणतोय हा आलो आलो हा ये लगेच आलो करे सुदामा या. हक मारी तो गाहिरानाला रे सुदामा गाहिरानाला रे सुदामा हक मारी तो गाहिरानाला रे सुदामा गाहिरानाला कारे सुदामा कमारितो गाई रानाला रे सुदामा गाई रानाला कारे सुदामा कमारितो गाई रानाला रे सुदामा गाई रानाला कार्य सुदामा कमारी तो गाहिरानाला रे सुदामा गाहिरानाला कारे सुदामा कमारितो गाई रानाला रे सुदामा गाई रानाला माझी काली कपिला गायच कधी वरच्या रानाला रे सुदामा वरच्या आणला माझी काली कपिला गायच कधी वरच्या रानाला रे सुदामा वरच्या आणला गाई रानाला रे सुदामा गाई रानाला आता तर बरं नाचत आला तेव्हा हा येताना नाचत आला इथे आल्यावर काही तुला आखरी भरली इकडं काय बाई 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 हा तोंड मान कशाला मारा हलवता हो काय प्रकार हा काय प्रकार काय तोच म्हणतोय येताना व्यवस्थित आला का नाही पण इथं आल्यावर झाला काय ह्याला म्हणतोय काय मी सासू बिसू मेली का काय अरे हे आता माझ्या लक्षात आलं अरे श्रावण महिन्यात ते मांड भरतात हा हा बायांची मान. बायांचे मांड हा. पहिल्यानं कसं होतं माहितीये काय हा. लोक दरवर्षी भरायचे बरोबर आता भरत नाही आता भरत नाही. 2 वर्षां 3 वर्षां मग असं सगळं घडतंय पण आता मार्गशीर्ष आहे पण अरे कधी पण एवढे लागतात ह्या साध्या नाही आहेत आता ह्याचं काय तुला काय माहिती आहे मी काय बघतो काय ना तू घाबरतोस कशाला तू घाबरू नको जीवाला आपल्याला माहिती नाही बुवा. मी काय बोलतोय देवानो हो हो दुपारीत लावतायत गेलं दुपार बस सोड सोड दुपारच सोड बस काय बस बस हा मी काय म्हणतोय आलो कुठून तुम्ही रानातून मग हे रानात गेलं होतं मग हे रानातून याचं अंग धरलेलं दिसतोय मला वाटतोय आता तुला माहिती अरे काय माहिती प्रकार? हा मी प्रकार काय म्हणतो? हा काय मला तरी हे गडबड वाटते बुवा काय तुला काय वाटतंय माझा विश्वासच नाही रे कसं नाही हे असले देव कोणाचे पण मला तुझा नाही विश्वास वाटत. नाही ते ना एक काम कर एक ह्यानं प्रश्न विचार नाही, प्रश्न मी विचार विचारणार ना लगेच समजेल आपल्याला दुसऱ्या काय मिनिटाला मनात भीती पण आहे कसली कडक बिडक घातलं तर माझ्या येईल तू काय घालू नको मी आहे का नाही माझ्याकडे भरपूर उपाय आहे तू लगेच प्रश्न विचार विचारू? झटकन. लगेच विचार जास्त वेळ करू नको बाया जर रागातलं हा तर हा 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 नाही 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 तू दुपारात लावा दुपारात लावा लावा अंग सोडलं लावा. अंग सोडला तर मला भारी पडेल माझा अंग देवानू. हा एक प्रश्न आहे मला विचारू काय विचारू विचार माझे विचार विचार अरे काय माहितीये काय तुला हा. सांगतो खरीच तू. काय झालंय अरे माझा पोरगा तुझा पोरगा लय मस्ती करतो. अरे पेद्या तुझ्या पोरग्याला काय झालं आता काय झालं माहिती आहे हा. त्याला टाकले रत्नागिरीत शिकायला मारायला तुझ्या काही जवळ नव्हतं कॉलेज त्याला टाकले कुठं? इंजिनिअरिंगला टाकले इंजिनियर इंजिनिअरिंगला म्हणजे बरोबर आहे कसं असतं आपण नाही शिकलेला सिव्हिल इंजिनियर टाकले हा. बिल्डिंग बांधणार मी याला साहेब बांधेल का तोडल बांधत बांधेल
टाकले आणि मग काय झालं त्याला घेतले गाडी नवीन आता कधी घेतलीस आता दिवाळीत घेतली त्याला गाडी गाडी घेतली. त्याला आपण सायकल चालत अरे जातो होय पोरांचे तर विचारच नाही मग काय केला पुढे पोराने हाऊस मौज नाही करायचं तर कुणी करायची ते पण बरोबर आहे गाडी घेतली गाडी घेतली एमटी घेतली डायरेक्ट हा डायरेक्ट असू दे नाही. घेतलीस ना हा घेतले आणि काय झालं गाडी घेतलो ठीक आहे हा रोज पैसे मागतोय कोण पोरगा मग? काय बोलतो आज पप्पा 500 द्या हा. 1000 द्या बाई बाई परत 2 दिवस झाले की परत 500 द्या काय म्हणतोय हा मग पुढं काय केलं पेट्रोल लागत असते बरोबर आहे देतोय येतोय पेट्रोलला घेतोय तो घेतोय हा. परत म्हणतो आज कॉलेजची ही फी भरायची आहे ती फी भरायची आहे. पोरगा डॅमेज दिसतोय तुझा पैसे आपले कमी आहे तुला मिळत काय बरोबर ते पण बरोबर आहे देतोय रे मग पुढं काय केलंस गंमत केली काय केलंस रे न कळत म्हटलं कॉलेजला फोन लावला ते पण बरोबर डोकं चालवलं लोक चालवलं कंटाळून मी पण रे बरोबर. महिनाभर पैसे मागतोय बरोबर आहे म्हटलं डोनेशन आम्ही भरलेलं भरलेलं सारखे सारखे पैसे मागता बसले ते पण बरोबर आहे कॉलेजवाले काय म्हणतात काय म्हणतात तुझा पोरगा महिनाभर कॉलेजला आलेला ना अरे मी तुझा पोरगा महिनाभर कॉलेजला कॉलेजला गेला गेलेला नाही नाही. हा गेला कुठं हा मग? गेला होता कुठं हेच विचारायचंय मला म्हणजे हे विचारायचं अरे आहे काय माहितीये काय हा सकाळी गाडी घेतो हा टायमात कॉलेजला जातो हा आणि टायमात परत येतो बरोबर आहे. आणि काय विचार करणार काय करणार कॉलेजला जातो बरोबर आहे आता तू जर फोन ह्याला लावला विचारून नसता, घे. हा समजलं कसं ते असतं? पण बरोबर आता आहे. जातो कुठं ते विचारून घे का नाही? म्हणजे लगेच देवाचा दुसऱ्या मिनिटाला समजेल. एका मिनिटात समजेल घरी आहेत का खोटे. खोट आहे तो पण समजेल नाही तर मी पण बघतो मग देवानू हा माझा पोरगा हा कॉलेजला जातो काय तो कॉलेजच्या नावाखाली कुठं जातो आता महिनाभर जवळजवळ कॉलेजला गेलेलो नाही काय तुमचं म्हणणं आहे सांगा दिसतोय म्हणजे तुम्हाला पोरगा ह्याचा दिसतोय कुठं आहे कुठं तो काय आता कुठं तो सांगा अरे तो म्हणता देवरूपचा रोड आहे ना तिकडे उभा आहे पण मी रत्नागिरी कॉलेजला मला इकडे देवरूप कुठे आहे मी काय म्हणतो बोल तू बोल ठीक आहे देवरुख रोडला आहे ना काय बरोबर आहे हा तर आता काय करत असेल की साधारण काय दिसतंय काय जागा पण जागा गेलाच त्याला कुठं जागा नाही भेटली. त्या मा- एवढ्या 4 मुलीला घेऊन बसलाय गेलाच पोरगा तो. त्यानं असा मला विचार वाटतंय काय, त्या 4 पोरी घेऊन हा बसला हा बघा तिथे झपाटलेला दिसतोय हा. तू त्याला असा विचार की 4 पोरीने घेऊन आहे ना तो करतोय काही दिसत तू विचार का नाही ते पण बरोबर आहे विचारलं देवानू हा. तो आता साधारण काय करतोय दिसतंय काय मेलं बायावाला रे. पायानं बंधन आहेत बाई काय काय मी बोलतोय तुम्हाला साधारण ह्याचा पोरगा सुटण्यासाठी काय उपाय आहे काय बाई उपाय लगेच लगेच नाही उपाय आहे. सांगा 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 अरे सांगते तुला याचा उपाय. मला सांग तुझ्या पोरगाला 4 पोरी भेटल्या पोरी भेटल्या. 4 पोरी जर ह्याला दिले ना, अरे तर तो आजकालचा काय जमाना एक पोर भेटणं मुश्किल आहे ते सांगतो बघ तो काय चिचुका काय बघ ना अरे आता माझ्याकडे 5-6 जण लागण्याची आहेत बघ ही एक पोरगी भेटत नाही भेटत नाही, आणि ह्याला चार 4 भेटले. काय म्हण असं यातला काय जमायचं ना एखादा मला काय वाटतंय माहितीये काय काय ह्याची सुद्धा परिस्थिती आहे हा, ना गंभीर दिसते बरोबर आहे. तू विचार द्या ना दुसरा विचार देवानू, उपाय त्या असा 4 पोरी तुम्हाला द्यायला काय आम्हाला परवडणार हा, नाही एखादा- त्याच्यापेक्षा दुसरा साधा एखादा उपाय आहे काय नाही नाही 4 हवे मी काय म्हणतोय उलट्या पिसाचा कोंबडा चालेल मग सरळ पिसाचा चालेल मग ह्याला चालेल काय मी काय तो? म्हणतोय हा. मग आता तुम्ही हा अंग सोडायला काय काय घ्या घ्याल? पड्याची मिसळ घेऊ. त्यालाच पड्याची मिसळ घेणार तो आहे का तिथे आता जागेवर कुठे? आता नाही ह्या मी टायमिंगला काय म्हणतो बाय उद्या उद्या बुधवार आहे हा. उद्या पड्याची मिसळ भेटेल सकाळी जाताना बघू परत दिवस काढाल काय हा, आता जावे आता अंग सोडाय काय घ्याल ते सांगा पटकन या तुझ्या जे काही बाय आहेत त्या डांबरे अरे दिसतात मला. सांगते बाई एवढ्या वर्षी मी माझा वाढ- माझा विश्वास नाही या अशा चिकन लॉलीपॉप खाणाऱ्या बाया आहेत हा? दुपारच होय, करा होय. दुपारच ही करा दुपारच घ्या बाबा, ही जवळ घ्या. दुपारच घ्या मी काय म्हणतोय त्याने एखादा गजर घेतो
आणि कार्यक्रम हाही करून टाक. पहिला विचारायला गजर जातील काय विचार आता केला. काय आहे? जातील. बायानं भडकवलेत मी तर माझ्या होईल मी काय बोलतोय बायनो, एखादा गजर घेतला तर जाल काय जाग्यावर? मागातपासून उपाय सांगितलं. सांगितलं असतं यावेळेला उठून गादीवर जाऊन झोपले असते ना हा? अरे झाडाची हालत ते हालत हालत आहे. आपल्या दोघांची स्वतःची हालत स्वयंपाक करतोय डालनी भात जिऱ्या मुगाची चटणी वाट स्वयंपाक करतो डालनी भात जिऱ्या मुगाची चटणी वाट सैपत करतो डालन भात जिरा मिराची चटणी वाट सैपत करतो डालन भात जिरा मिराची चटणी वाट जेवायला बैठतात वाट गे बाह्या जेवायला बैठतात वाट गे ये पेंद्या वय 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 साजनी माझ्या बाया भुकेल्या गे साजनी माझ्या बाया भुकेल्या गे साधनी माझ्या माया भुकेल्या ग साधनी माझ्या माया भुकेल्या माझ्या ग माय बहिणी गे माय बहिणी माझे माय बहिणी गे माय बहिणी बहिणी ग बाय बहिणी माझ्या बाय बहिणी ग बाय बहिणी आता झुमकेलिया ग फुगडकेलिया आता झुमकेलिया ग फुगडकेलिया ये माझे माय बहिणी ग माय बहिणी माझे माय बहिणी ग माय बहिणी उचल नाडी बघ त्याची याला काय कुठे नाडी शोधतोय? गाडी नाही इलेस्टिक आहे पाणी हो पाणी याला जेवणाला शिकायचं. तुला लावू काय अरे मला टेका लावायची नाही त्याच्या हा माझा तोपर्यंत बघा काय मेला मरायला एवढा नाही जाऊन यायचं नाही ना एवढा आपल्याला झेपत नाही अंधारण्यापेक्षा मेलो बाया येणार तुमच्या हा पाणी पण अरे मेला शेला पाणी पाजायची मेला नाही याला उचलून मला दम लागला याला तरी पाच नाही तर मला तरी पाच लोकांना पाजणार हा तुला पण अजून हवंय चांदीला कुठं होता मला तिथं मशानात गेला होता नाही हे आता माझा हा मोडा याला तांगडा गेलो तुमचं मान भरणार गेलो तुला झाला इकडे एवढा यायला बसून पैसा पण चेप आणला नाही हा पेटीवाला रुपयात करून ते त्याला दिला पेटीवाला चिठ्ठीवाला मला वाटतं आज चिकूला इलेक्शन झालेत ना त्याचा पैसा आहे याला हा पैसा आणायचा असल्या ठेव इथं जर कोणी बघितला तर जाताना सोडणार नाही पण मी काय म्हणतोय तुला इथे यायला एवढा उशीर काय सांगू गंमतच झाली काय बोलतोय काय सांगू वय 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 मी याला गंमत झाली वय 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 गंमत झाली एवढी जोरात गंमत आता झाली झाली काय पण काय झालं माहितीये काय झालं वाड्यात आहे ना हा वेगळाच आवाज येत होता म्हणजे कोणाच्या कुकवेत करत करायच्या वाड्यात म्हणजे वाड्यात काय म्हणजे गडबड काहीतरी झाली जाम मोठी गडबड मग काय केलंस तू काय आवाज काय येत होता हा 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 काय होत होता हा आवाज येत होता असा मला काय वाटतंय माहिती पेंड्या साधारण हा आवाज चिमण्यांचा वाटतोय हा चिमण्यांचाच आवाज बरोबर. सकाळी चिमण्यांचा आवाज असला चिमण्यांचा नाही रे मग मग कोणाचा आणि आवाज? उभे तिथं आला होता हा मग वाड्यात कोण होता तर मला काय माहिती काय ऋग्वेद आला की चिमण्या वाड्यात शिरत नाही ते राहू दे वाड्याच्या इथं गेलो गेलास दरवाजाच्या इथं उभा राहिलो उभा राहिलास आणि लूचकन दारू हटकन दरवाजा उघडला हलू हलू तो काय हलू हलू हा खांदा ठेव का नाही जागेवर हलू उघडला मला धडक्के नको म्हणून आतमध्ये राहील. ए, मला वाटतं आकाश तुमचा बैल शिरला असेल मेलास वाड्यात बैल बघितलंच काय त्यांचं काय म्हणतोय काय बाई बुवा काय रत्नागिरी जिल्ह्यात नाद नाही असं बैल आहे ते पण बरोबर हे घरी बसलाय. लुचकन दार उघडला म्हणजे सावकाश सावकाश उघडला मग मी याला सावकाश म्हणलं पुढे काय केलंस मग दार उघडला दार उघडला. मला वाटलं काहीतरी मोठा चालू आहे म्हणजे काहीतरी काहीतरी गडबड गडबड. मग काय केलंस रे
गळण्याच्या नंतर बघतो तर काय वासरू दूध पित मला वाटलं एखादा मोठा लागण्यात काय अर्थ नाही आहे. आपल्याला कामगिरी काय ते सांग मला ती कोंबडी ठेवली होतीस रावणात ती काय केली काय तुला सांगू काय झालं? 12 अंडी ठेवली रावणात रावणा मी यालाच मला 2 ठेवायला अरे भेटले बाबा आता रावणात अंडी ठेवण्यात काय अर्थ नाही आहे. विकायची. ती काय केली सांडी मग 12 अंडी होती रावणात ठेवली हा मला वाटलं पिल्ला घाली घालीन एक पिल्लू घातला ना कोंबडी जो कापलून खावला लॉलीपॉप असं ते आता आलायच ना बाबा त्याला कशासाठी बोलवले त्याची मला बोलवलं कशाला ठेव तुझ्याकडे ठेवून इकडे मध्ये ये जरा. जमला असतील. मगाशी देव येऊन गेले श्रीकृष्ण देव येऊन गेले हा, देव बाप्पा आले होते आणि त्याने आपल्यावर कामगिरी सांगितलेली आहे. तुम्ही काय पोसायला आले वा अरे आमच्या बंद म्हणून तुला बोलवलेलं आहे तर तुला कशाला एवढी बोलवलेली असती हा 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा हा. थाट माट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. अरे मूर्ख हात माट करून म्हणजे शृंगार करून गेलो तुमच्याकडे आहे तर घ्या. असाच होतो हा काय समजलं मथुरेच्या बाजारी चालली चालली आहे. त्यांचा रस्ता आपल्याला बंद करायचा आहे आणि ही कामगिरी तुला करायची आहे. मला म्हणजे काय म्हणजे मग तुला इथं काय जेवायला बोलवलंय चालेल करूया. करशील ना तर मेला हा शिरगाव करतोस की कुठे स्टेशन नंतर बघा आपल्याला जायला पाहिजे. जाऊया? जर गवळणी घाट पडून गेल्या तर आपल्याला भेटणार नाही. आपल्याला अडवायचे त्यांना. जाऊया चल लगेच लगेच काठी उचल चल पटकन चल पटकन डोरलं सौभाग्याचं वान हो आ डोरलं सौभाग्याचं वान हो
फुलविले हे जीवन बाई माझ्या दानानं फुलविले हे जीवन बाई माझ्या दानानं डोललं सौभाग्यात वान हो डोललं सौभाग्यात वान हो डोललं सौभाग्यात वान डोललं सौभाग्यात वान जन्मबाईचा दिला देवानं सार्थक या जन्माचा माया ममता दुधाचा पाना मनस बाईचं मनहस बाईचं मनहस बाईचं नक्षत्राचं रूप हे न्यार चांदाचं चांदण हळूच कुंकुर मारून फुलवे फुले संसाराचं फुले संसाराचं फुले संसाराचं लेकी मारीचा जन्मा खेळे अंगणी प्रति तुळा सावित्र्या माय वृंदावणी असं बाईचं दिन सप्तसुरांचं गाणं असं बाईचं दिन सप्तसुरांचं गाणं डोललं सौभाग्याचं अगे मावशी जरा इकडे लक्ष दे. च्या बशीत बदामी हलवा निखिल रावांचं नाव घेते त्यांना मागे बोलवा. अगं हे राधे, अगं तुम्हा पोरींचा साज आणि शृंगार झालेला आहे बघा. होय मावशी अगं मग वेळ न करता निघूया का ग बाजारी? चलता जाऊया चला तर मग. काय म्हणतोयस? इकडे बोलो मध्ये ये काय घाबरला अरे नाही तो बघात बघ गौरीनीच बघतोय. म्हणजे कधी बघितलंच नाही ना वाटतं तरी बघितल्या ना. कुठं होय बघितलं? काय सकाळी उठायचा दादा दुरा घेऊन जायचं. बरोबर बघ मी काय म्हणतोय या गवळणीमध्ये शहाणी जानती एक मावशी आहे. गाणं खाली आवाज काढली शानी जाती म्हणजे हुशार आणि लबाड पण आहे. त्या मावशीला जाऊन असं विचारायचं हे मावशी अरे ये मावशी ए मावशी तू आलीस कुठून तू आलीस कुठून? आणि जाणार कुठे जाणार कुठे? एवढं बोलून बास मावशी कुठून आलीस कशी? घर पिटून नाही आलीस कुठून आणि जाणार कुठे? एवढं विचारायचं मावशीला. बस. प्रेमाने विचार. हा नाहीतर मावशी खतरनाक हा आहे. आहे तर लगेच हा बाई. अरे मावशीला तुला मावशीचं माहित नाही काय म्हणतोय अरे चोत्र्या बोल ना. तुला सांगू काय ही किती छान दिसते रे हो काय? होय अरे हा काय मानस आहे ए बाबा तुला मावशी तिला कशाला बोलेल? मावशीला बोलायला सांगितली ना. मावशी हीच आहे ना ए मावशी कोणती सांगते? अरे काष्टी नेसते ती मावशी हा. का काष्टी नेसते ती मावशी मावशी. आणि गाऊन घालते ती. ए, तिचं नाव काढू नको बा. तिचं नाव काढू नको बाई तू बाजूला हो ये माग हा काय ह्याला मावशी माहित नाही अरे मावशी म्हणजे एक साईडला उभी असेल त्या मावशीला हाक मार ए मावशी तिकडे पुढे ये. अरे हा आम्हा साऱ्या पोरींना कमावणारे तुम्ही आहात तरी कोण? म्हणजे हिला माहिती ना? अरे खरंच नाही ना? काय म्हणतेस काय? अरे होय, मग तुम्ही आहात तरी कोण? अगं मावशी काय रे? आम्ही श्रीकृष्णांचे संत्री सुगत. असं म्हणताय? हा अरे पण आम्हा साऱ्या गोपी गवळींनी ना असं एकाएकी आज थांबवण्याचं कारण तरी काय? हे बघ मावशी
तुम्ही मथुरेत चालत बाजाराला होय. ते मथुरेला बाजारात जायचं नाही नाही अरे पण का जायचं नाही तुमच्याकडचं दही दूध लोणी जे काय आहे ते इथंच ठेवायचं गोकुळातच ठेवायचं अरे जर असं असेल हा. तर नक्कीच तुमच्याकडे काही ना काहीतरी कायदा काय असेल आहे? कायदेशिवाय मी हाव नाही येणारच नाही हे सांग रे कायदा सांगतो ना ऐक तरी कसं. हे कायदे चालू आहे हा. सांगतो ना कायदा. लगेच कायदा सांग थांब गवळाचे तो नारी जाऊ नको तूच बाजारी उभावा ठेव नंदाचा हरी उभावा ठेव नंदाचा हरी जाऊ देणार नाही तुला राधे मथुरेच्या बाजारी जाऊ देणार नाही तुला राधे मथुरेच्या बाजारी थांबा थांबा तू गवळ्याचे नारी जाऊ नको तूच बाजारी थांबा थांबा गवळ्याचे नारी जाऊ नको तूच बाजारी ओ बाबा ठेव नंदाचा हरी ओ बाबा ठेव नंदाचा हरी जाऊ देणार नाही तुला राधे आज मथुरे बाजारी 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 माळा कृष्ण देवांचा कायदा सांगतो तेजा सुदामा तेरा सुदामा कायदा सांगतो तेरा सुदामा माळा कृष्ण देवांचा कायदा सांगतो तेजा सुदामा कायदा सांगतो तेरा सुदामा कायदा सांगतो तेरा सुदामा आम्ही गरीब गवळ्याच्या नारी नाही जाणार मथुरे बाजारी आम्ही गरीब गवळ्याच्या नारी आता जाणार मथुरे बाजारी ओ बाबा ठेव नंदाचा हरी ओ बाबा ठेव नंदाचा हरी जाऊ देणार नाही तुला राधे मथुरेच्या बाजारी जाऊ देणार नाही तुला राधे मथुरेच्या बाजारी थांबा थांबा तू गवळ्याचे नारी जाऊ नको तूच बाजारी थांबा थांबा गवळ्याचे नारी जाऊ नको तूच बाजारी ओ बाबा ठेव नंदाचा हरी ओ बाबा ठेव नंदाचा हरी जाऊ देणार नाही तुला राधे आज मथुरे बाजारी जाऊ देणार नाही तुला
हार नाही तुला घरात मथुरेच्या बाजारी मावशे हे पेंड्या अरे हे मावशी काय रे? आमचा कायदा पटला का नाही तुमचा आम्ही कायदा ऐकलेला आहे बघ. हा. मग आमच्या कायद्याने काय रे आणि देवांच्या त्या हुकमाने हुकमाने असं म्हणताय तुम्ही इथं बसायचं. असं म्हणताय काही हरकत नाही बघ. हा. अगं हे राधे अगं देवाच्या हुकमानं आणि या पेंद्या फाकण्याच्या कायद्यानं आपल्याला बाजारी जाता आता थांबावं लागतंय बघ. ठीक आहे मावशी आम्ही दमलो म्हणून बसतो बघ. बघा काय हरकत नाही बघा. कशा पण बसा पण बसा. अरे पेंद्या फाकड्या हा तुमच्या कायद्यानं देवाच्या हुकमानं बरोबर आहे. आम्ही सारा गोपी गवळणी त्या पिंपळाच्या पारी बसून घेतोय बघ. ठीक आहे बसून घेते म्हणजे बसायला पाहिजे. बसायलाच पाहिजे. आता वेळ काढून चालणार नाही आपल्याला. बरोबर आहे. देव बाप्पाला सांगायला पहिली कामगिरी आम्ही चोख पार पडलेली आहे. होय. आता तुम्हीच बघा. हा चल लगेच. चल लगेच. अगे मावशी जरा इकडे लक्ष दे. करीत होते वेणी फणी समोर होता आईना. करीत होते वेणी फणी समोर होता आईना. विश्वासरावांचे नाव घेते ते मला मिठीत घेतायत पण मी काय मिठीत येईना. त्याचप्रमाणे इवले इवले हरिण वाकडे तिकडे पाय. अरे इवले इवले हरिण तिचे वाकडे तिकडे पाय. निखिलराव कुठे दिसत नाहीत कुणाच्या प्रेमात पडले की काय. त्याचप्रमाणे इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर. राजेश रावांचे नाव घेते मी त्यांची लवर. अगे राधे अगं हा पेंद्या बागडा इथून निघून गेलाय बघ. आणि त्यांची नजर चुकून बाजाराला जायला आपल्याला ही एकच संधी आहे बघ. चलता जाऊया. मग चला तर बिगी बिगी. पेंड्या अरे पेंड्या देवांच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद आहे. देव बाप्पा आपण सांगितलेली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. गवळणींना पिंपळाचे पारी बसून ठेवले आहेत. तुम्हीच त्यांचा समाचार घ्या. ठीक आहे हे तू ठीक आहे देवा. अगं राधे असू उशिरा. कोण आपण? मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्म बेंबी हिरा मस्तकी तुरा कट्टीवर हात घेऊन विठ्ठल करत असतात. अगं राधे देश तसा वेश घ्यावा लागतो. सांगत आपलं जन्मलेला ऐक तर मी परब्रह्म भासतो हसावळा. मी परब्रह्म भासतो हसावळा. नंदाचा लाडला नंद घरी नांद तुम्ही घराते मी मुरली बाला. नंद घरी नांद तुम्ही घराते मी मुरली बाला.
त्यांना पण शरण जाऊयात. हॅलो निखिल तावडे. आशीर्वाद आहे जा तुम्हाला रजा आहे देवा, मी शरण आले. आशीर्वाद आहे राधे तुला रजा नाही तू 7व्या अवतारी मला वचन दिले होते ते आज पूर्ण कर ठीक आहे देवा. मधुर बासरी सप्तसुरांवरी मधुर बासरी सप्तसुरांवरी मी प्रीत बावरी तुझी रे